चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज मंगळवार आहे बघा। मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष समजला जातो। तसंच मंगळवारच्या दिवशी आपण हनुमंतांची देखील सेवा करतो। उत्तर भाग जो आहे त्या भागामध्ये हनुमंतांचा वार हा मंगळवार समजला जातो, तर दक्षिण पूर्व भाग जो आहे तर त्या भागामध्ये हनुमंतांचा वार हा शनिवार समजला जातो। त्यामुळे शनिवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी जर तुम्ही हनुमंतांची पूजा केली तर तुमची इच्छित मनोकामना जी आहे ती पूर्ण होते। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्याने तुमच्या आडलेल्या इच्छा पूर्ण होतील। तुमच्या ज्या काही वर्षानुवर्षांपासून असलेल्या मनोकामना आहेत त्या मनोकामना तुमच्या पूर्ण होत जातील, आर्थिक प्रगती होईल। माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती, तुमच्या घरावरती राहील। तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होईल, घरात सुख समृद्धी येईल, घरात वैभव राहील। बघा, ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा नाही किंवा लक्ष्मी टिकत नाहीये, लक्ष्मी स्थिर नाहीये, तर हा एक उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल। इच्छा प्राप्तीसाठी आणि लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता उपाय काय आहे तर मंगळवारच्याच दिवशी तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे। तुम्ही सलग 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस किंवा 51 दिवस हा जो उपाय आहे तो करू शकता। शक्यतो जेव्हा लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते, जेव्हा सांज वेळ आपण म्हणतो लक्ष्मी येण्याची वेळ, म्हणजे संध्याकाळी 5 ते 7, 8च्या दरम्यान तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। बघा, काय करायचं आहे, या उपायासाठी तुम्हाला एक छोटी काचेची बरणी घ्यायची आहे। एक छोटी काचेची बरणी घ्या, चिनी मातीची असेल तर ती घ्या, जर तुमच्याकडे प्लास्टिकची बरणी असेल तर प्लास्टिकची बरणी घेतली तरीही चालेल। ठीक आहे, छोटीशी फक्त तुम्हाला फक्त एक बरणी लागणार आहे। या बरणीमध्ये मुठभर हळद तुम्हाला घालायची आहे, म्हणजे मुठीमध्ये मावेल एवढी हळद तुम्हाला त्या बरणीमध्ये घ्यायची आहे। त्यामुळे शक्यतो बरणी जी आहे ती थोडी छोटीच घ्या, जास्त मोठीही नको। तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे किंवा मग घरातील जो पूर्व भाग असतो त्या पूर्व भागामध्ये बसलात तरीही चालेल। ठीक आहे, आता समजा देवघराच्या समोर बसाल तर तिथे तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे, कारण कुठलीही सेवा उपाय करत असताना दिवा प्रज्वलित असणं महत्त्वाचं आहे। जरी तुम्ही घरातील पूर्व भागामध्ये बसलात तरीही तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता आसन टाकून वगैरे बसलात की त्यानंतर ही जी बरणी आहे ती बरणी तुम्हाला समोर घ्यायची आहे। समोर एक चौरंग पाट ठेवला तरीही चालेल, छोटासा कापड टाकलं तरीही चालेल। त्यावरती ही जी बरणी हळदीची आहे ही तुम्हाला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा एक कापडाचा तुकडा घ्यायचा। आता समजा हा लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कापडाचा तुकडा घेतलाय। यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर तुम्हाला एक अख्खं हळकुंड, ज्याला हळदीचं असतं बघा, म्हणजे त्याच्यानेच आपण खरं तर हळद करतो, त्याला हळकुंड असं म्हणतात, छोटा हळदीचा तुकडा। तर ठीक आहे, तुम्हाला एक हळकुंड घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला एक लक्ष्मीचं नाणं घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये जो लक्ष्मीचा सिल्वर कॉईन असतो बघा तो घ्यायचा आहे। ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी त्यांनी 1 रुपयाचं एक नाणं घेतलं तरी चालेल। एकतर लक्ष्मीचा सिल्वर कॉईन घ्या किंवा मग 1 रुपयाचं एक नाणं घ्या। त्यानंतर एक पिवळी कवडी घ्यायची आहे, सफेद घेतली तरीही चालेल। पिवळी किंवा एक सफेद कवडी तुम्हाला घ्यायची आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 21 अख्खे बासमती तांदूळ। आता तुमच्या घरामध्ये घरचे तांदूळ असतील पण ते अखंड असतील ते घेतले तरी चालतील। बासमती तांदूळ जे आहे ते शक्यतो अख्खेच असतात, त्यामुळे मी बासमती तांदूळ सांगितले। पुन्हा एकदा सांगते, लाल किंवा पिवळ्या रंगाचा कापड घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड ठेवायचा आहे, एक माता लक्ष्मीचं नाणं ठेवायचं आहे किंवा मग 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे, पिवळी किंवा सफेद रंगाची कवडी ठेवायची आहे, 2 लवंगा आणि 21 अख्खे तांदूळ। ह्या सर्व गोष्टी तुम्ही यामध्ये घेतल्या की त्याची एक अशी गाठ मारायची आहे, एक पोटली अशी करायची आहे आणि ही पोटली जी तयार होईल ती तुम्हाला त्या हळदीच्या बरणीमध्ये ठेवून द्यायची आहे। ठीक आहे, हळदीच्या बरणीमध्ये ठेवून दिली की त्यानंतर काय करायचं, एक तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचा
कागद घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे पिवळ्या लाल रंगाचा कागद नसेल, जो मार्केटमध्ये स्टेशनरीत सहज मिळेल, तर काय करा, असा सफेद कागद घ्या आणि या सफेद कागदाला थोडंसं कुंकू लावा किंवा हळद लावा, जेणेकरून हा कागद लाल किंवा पिवळ्या रंगाचा होईल. ठीक आहे, कागद लाल किंवा पिवळ्या रंगाचा घेतला की त्यानंतर या कागदावरती तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी आज तुम्ही हा उपाय करत आहात, ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आता मी हा जो उपाय आहे तो नोकरीसाठी करत आहे, तर इथे मोठ्या अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे नोकरी. ठीक आहे, असं नोकरी म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. आणि हा जो कागद आहे, आता हे जे लिहिलेलं अक्षर आहे हे त्या बरणीवरती ठेवायचं आहे. बरणीचं झाकण नाही लावायचं, तर बरणीमध्ये तुम्ही हळद टाकलेली आहे, त्यावरती तुम्ही पोटली टाकलेली आहे आणि त्यावरती जिथे बरणीचं झाकण लावतो त्या ठिकाणी हा कागद, आपली इच्छा आतमध्ये राहील अशा पद्धतीने हा कागद ठेवायचा आहे. आणि वरती तुम्ही एखादा चमचा किंवा एखादा पेन ठेवून दिला तरी चालेल, कारण कागद उडून जायला नको. ठीक आहे, वरती असा हा पेन ठेवला तरीही चालेल, थोडासा दाब राहायला पाहिजे. हे सगळं झालं ठेवून, तुमचं इच्छा लिहून वगैरे तिथे झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुम्ही दिवा लावलेला आहे तो दिवा तुम्हाला त्या बरणीला ओवाळायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. अगरबत्ती लावलेली आहे, ती अगरबत्तीही ओवाळायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र, एक वेळा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा गुगलवरती सहज मिळेल, एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र आणि एक वेळा तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र आणि एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे. बस इतकंच म्हणायचं. तुमची जी इच्छा असते ती इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची. त्यानंतर ही जी बरणी आहे ही त्या पूर्व दिशेला बसला असेल तर तिथेच त्याच कोपऱ्यात ठेवून द्या. देवघराच्या समोर हा उपाय करत असाल तर देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या समोर ही बरणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती कामं तुम्ही करू शकतात. हा उपाय तुम्हाला सलग 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस किंवा 51 दिवस करायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, पुन्हा तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळच्या टायमाला त्या बरणीच्या समोर बसायचं आहे. बाजूला एक दिवा लावायचा आहे, उदबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे, सिद्धकुंजिका स्तोत्रम आणि हनुमान चाळीसा एक वेळा म्हणायचा आहे. उदबत्ती आणि दिवा त्या बरणीला ओवाळायचा आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि उठायचं आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच, चौथ्या दिवशी पुन्हा तेच, पाचव्या दिवशी पुन्हा सेम त्याच पद्धतीने. 11वा दिवस ज्या दिवशी येईल, 11व्या दिवशीही तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रम आणि हनुमान चाळीसा म्हणायचं आहे. उदबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे, दिवा ओवाळायचा आहे. बघा, 11 दिवसांच्या आत, बऱ्याच लोकांची 11 दिवसांच्या आत इच्छा पूर्ण होणारच. ज्यांची 5व्या 6व्या दिवशी इच्छा पूर्ण जरी झाली तरीही तुम्हाला 11 दिवस हा उपाय करायचा आहे. 11व्या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही समजा 11 दिवस हा उपाय करणार असाल तर 11व्या दिवशी काय करायचं आहे, ही जी बरणी आहे या बरणीवरती ठेवलेला हा जो कागद आहे तो कागद तुम्हाला बाजूला काढायचा आहे. कागद बाजूला काढून या हळदीमध्ये तुम्ही ठेवलेली जी पोटली आहे ती पोटली बाजूला काढायची आहे, ती तिजोरीमध्ये किंवा देवघरात ठेवून द्यायची आहे. आणि जी हळद तुम्ही घेतली होती तर ही हळदीची बरणीच तुम्हाला बाजूला काढून ही हळद तुम्हाला एका बकेटमध्ये, बघा तुमच्या घरामध्ये एखादं बकेट असेल, बादली असेल, तर त्या बादलीमध्ये तुम्हाला ती हळद घालायची आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे हळदीचं पाणी करून तुम्हाला तुमच्या घराच्या समोरच्या भागामध्ये हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे की समोरच्या भागामध्ये तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे. ठीक आहे, समजा तुम्ही हा उपाय 21 दिवस केला असेल तर 21 दिवस सलग तुम्हाला याच पद्धतीने आता जसं सांगितलेलं आहे तसं हनुमान चाळीसा, सिद्धकुंजिका स्तोत्रम तुम्हाला म्हणायचं आहे दररोज. आणि 21व्या दिवशी तुम्हाला ही हळद जी आहे ती पाण्यात मिक्स करून तुमच्या घराच्या समोरच्या भागात शिंपडायची आहे किंवा समोरच्या भागात हे पाणी तुम्हाला ओतायचं आहे. जर तुम्ही 41 दिवसांपर्यंत केलं असेल तर 41 दिवशी हे करा, 51 दिवस जर केलं असेल तर 51व्या दिवशी करा. बघा, कितीही अडलेली इच्छा असेल, कठीणातील कठीण इच्छा असेल किंवा कितीही मोठी इच्छा असेल ती या 51 दिवसांच्या आत पूर्ण होणार आणि होणारच. फक्त मनापासून विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मासिक धर्म आला तर ते काही दिवस जे आहे ते तुम्हाला सोडायचे. समजा सुतक काळ मध्येच आला, कोणी जर आपल्या कुटुंबात ऑफ झालं तर मग हा उपाय तुम्हाला परत्यापासून म्हणजे पहिल्यापासून करायचा आहे. हा एक उपाय तुम्हाला असंख्य लाभ घडवून देईल. बघा, तुम्ही कितीही मनापासून कुठलीही गोष्ट, समजा मी खूप मनापासून ताई खूप काही केलं होतं पण त्यातही लाभ नाही आला, पण ही सेवा केल्यानंतर तुम्हाला लाभ येणार आणि तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. फक्त तुम्ही जेवढा दिवस हा उपाय करणार आहात तेवढा दिवस तुम्हाला मनापासून श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. हळद ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणते. हळद ही अशी गोष्ट आहे जिला आपण माता लक्ष्मी समजून तिचं पूजन करत असतो. खरं तर भगवान श्री विष्णूची सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे हळद. हळदीचे असंख्य उपाय असे आहेत जे आपल्याला
आर्थिक लाभ घडवून देतात, आपली प्रगती करून देतात. बघा, घरामध्ये मांगल्याचं कार्य असेल हळद लागते, कुठलंही शुभ कार्य असेल हळद लागते, लग्नाचा समारंभ असेल आपण हळदीपासून सुरुवात करतो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम पहिला करतो. आपल्या घरामध्ये छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये हळद आपण घालतो. अगदी जेवण जे आहे ते हळदीशिवाय कधीच चांगलं घडत नाही, म्हणजे चांगलं होत नाही. हळद टाकतो तेव्हाच आपलं जे जेवण आहे ते रुचकर लागतं. म्हणजे जेवणातही चव आणण्याचं, रंग आणण्याचं कार्यही हळद करत असते. जेव्हा तुम्ही हळदीचा असा हा मंगळवारच्या दिवशी उपाय कराल तेव्हा तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती होईल, तुम्हाला धनलाभ होईल, अडलेल्या इच्छाही पूर्ण होतील आणि तुमची अडलेली जी कामं आहे ती देखील मार्गी लागतील. आता तुम्ही सांगाल की ताई, हा जो कागद आहे याचं काय करायचं? तर याच्यावरती एक कापूर ठेवायचा आहे आणि कापरासोबत हा जो कागद आहे तो तुम्हाला जाळून टाकायचा आहे. कारण तुमची किती कठीण असणारी इच्छा या एका उपायाने पूर्ण होईल. समजा कवचित एखादा असा असेल की ताई, आम्ही 51 दिवस केलं पण तरीही आमची इच्छा पूर्ण नाही झाली. मग काय करा, 51व्या दिवशी सेम सांगितल्या पद्धतीनेच तुम्ही हळदीचं पाणी करून घराच्या समोर शिंपडा. पण 51 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो पुढचा मंगळवार येईल तर त्या मंगळवारपासून पुन्हा या उपायाला सुरुवात करा. 11 ते 21 दिवसांच्या आत तुमची इच्छा पूर्ण होणार आणि होणारच. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.